ठाण्यामध्ये टीएमटी बसचा अपघातामध्ये महिलेचा मृत्यू झाला। महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी मनसेने टीएमटीच्या ऑफिसवर धडक मोर्चा काढलेला होता। चालकानं बस न थांबवल्यानं महिलेचा मृत्यू झाल्याचा मनसेचा आरोप आहे। या सगळ्यांना या हरामखोरांना हे कोण आहेत ना सगळे बसलेत। शरम हा प्रकार नाही। एका बाईच्या इथून तिला धक्का दिला जातो, ती बाई पडते, तिच्या हातावरून बस जाते। अरे माणुसकी काय मेले का? त्या बाईला पाणी देखील दिलं नाही, इथे तिला बसून ठेवली। तिच्या मुलाला फोन केला, पाऊण तासाने मुलगा आला। आईला जेव्हा त्याने रिक्षात टाकलं, रिक्षात तिचा जीव गेला, पण जीव जाण्यापूर्वी तिने सांगितलं मुलाला की अरे बाबा मला एका टीएमटी वाल्याने ठोकलं, मी पडली आणि तो पळून गेला। तर मला कळलं पोलिसांनी तो कोण ड्रायव्हर आहे तो सीसीटीव्ही मध्ये सापडला, पोलीस त्याला ताब्यात घेत आहेत। माझं तेच म्हणणं होतं की ह्यानी कोणी चुकी केली त्याला तुम्ही अटक का नाही करत आहे? पाऊण तास इथे झालेला, पण तेवढ्या कालावधीमध्ये या टीएमटी कर्मचाऱ्यांनी कोणीही या गोष्टीची दखल घेतली नाही की किमान तिचा आज हातावरनं बस गेली, हाताची हाडं दिसत आहेत आतली, अक्षरशः हाताचा चेंदाविंदा झाला त्या हाताचा। आणि अशा अवस्थेमध्ये तिला शिवाजी रुग्णालयामध्ये नेत असताना तिचा मृत्यू झालेला आहे। याच्यावर काही जर ऍक्शन झाली नाही तर हे कोणाबरोबरही होऊ शकतं। आज ही जनता आहे, आज मी आहे, माझी आई गेली आहे, उद्या कोणाबरोबरही होऊ शकतं। तर मला न्याय मिळावा